नमस्कार मित्रांनो, मी धनराज गजानन एलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण आपलं YouTube चॅनल कसं बनवायचं ते शिकणार आहोत, ज्यावर आपण आपले सगळे व्हिडिओज अपलोड करू शकतो। हे बघा, आमच्या ब्लॉग मध्ये मी ज्ञानसागर नावाचं एक YouTube चॅनल तयार केलेलं आहे, ज्यावर हे सगळे व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहे। चला तर मग अशाच प्रकारचं आपलं सुद्धा एक YouTube चॅनल तयार करूया। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये www.youtube असं टाईप करून घ्यायचं आणि ते ओपन करून घ्यायचं। हे बघा, आता आपलं YouTube ओपन झालेलं आहे। तर आता आपल्याला आपलं YouTube चॅनल तयार करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे आपला जीमेल अकाउंट। आपल्या जीमेलवर अकाउंट असणे आवश्यक आहे। तर आपल्या सर्वांचाच बहुतेक अकाउंट असतोच। आता काय करायचं बघा, इथे उजव्या बाजूला बघा, इथे साइन इन आपल्याला दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघा, आता इथे आपल्याला साइन इन करायचं आहे। जसं इथे माझं नाव आलेलं आहे, परंतु आता आपल्याला वेगळ्या अकाउंटने साइन इन करायचं आहे। तर खाली बघा, साइन इन विथ अ डिफरंट अकाउंट, इथे आपल्याला ऍड अकाउंट वरती क्लिक करायचं आहे। बघा, आता इथे आपल्याला आपला ईमेल आयडी टाकायचा आहे। बघा, मी आपला ईमेल आयडी इथे टाकून घेत आहे। बघा, माझा ईमेल आयडी मी इथे टाकून घेतलेला आहे। आता नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। बघा, मी पासवर्ड टाकलेला आहे। यानंतर आता आपण साइन इन करूया। आता आपलं साइन इन झालेलं आहे। आपण YouTubeला आपल्या अकाउंटने साइन इन केलेलं आहे। इथे बघा, उजव्या बाजूला आपल्याला एक गोल दिसत आहे, या गोल वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, कृष्णा एलमुलवार च्या नावानं आपण इथे साइन इन केलेलं होतं, हे नाव इथे आलेलं आहे। आता बघा, इथे क्रिएटर स्टुडिओच्या बाजूला इथे एक सेटिंगचं ऑप्शन आपल्याला दिसत आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, इथे ओव्हरव्ह्यू आपल्याला दिसत आहे। सगळ्यात खाली आपल्याला जायचं आहे क्रिएट न्यू चॅनल, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, आता आपल्याला इथे क्रिएट अ न्यू चॅनल असं आलेलं आहे। नेम युअर चॅनल, इथं आपल्याला आपल्या चॅनलचं नाव लिहायचं आहे। एखादं नाव आपण इथे लिहून घेऊया। जसं मी इथे ज्ञानसागर असं लिहित आहे। याच्यानंतर खाली बघा, इथे सिलेक्ट अ कॅटेगरी आणि इथे दोन बाण दिसत आहे, त्या खाली आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोडक्ट आर ब्रँड दिसत आहे आपल्याला। सगळ्यात खाली अदरवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे बघा, इथे चेक बॉक्स आलेला आहे, आय अग्री टू द पेजेस टर्म, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फिनिशची बटन क्लिक करायची आहे। हे बघा, आता एक नवीन पेज इथे आलेला आहे। इथे बघा, इथे आपल्याला आता आपला एखादा आयकॉन किंवा आपला फोटो इथे टाकायचा आहे। तर बघा, या इथे पेन दिसत आहे छोटीशी, याच्यावरती मी क्लिक करणार आहे आणि इथे एडिट वरती क्लिक करायचं। बघा, आता ज्ञानसागरच्या वरतीच इथे आपल्याला एक छोटस फोटोचं ऑप्शन दिसतंय, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे अपलोड फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण एखादा फोटो आपल्या फोल्डर मधून इथे अपलोड करून घेऊया। मी एक फोटो घेत आहे, हे बघा, आता ओपन करूया। आता याला थोडंसं आपण ऍडजस्टमेंट इथे करून घेऊया आणि इथे डन वरती क्लिक करूया। तर बघा, इथे आपला फोटो इथे आलेला आहे। यानंतर आपल्याला काय करायचंय बघा,